नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 2 वास्तव संख्या रियल नंबर्स या प्रकरणातील सराव संच 2.3 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 2.3 मधील प्रश्न 6, 7, 8, 9 आपण पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.3 मधील पहिले 5 प्रश्न सोडवले होते. प्रश्न 6वा सोपे रूप द्या, सिम्प्लिफाय. पहिला प्रश्न 5√3 अधिक 8√3. मग याला सोपं रूप द्यायचं आपल्याला. मग या दोन पदांमध्ये आपल्याला √3 ही सामायिक संख्या दिसते आहे, म्हणजे √3 इज कॉमन हिअर. देर आर 2 टर्म्स, दोन पदे आहेत आणि या दोन पदांमध्ये √3 ही सामायिक संख्या आहे, म्हणजे सामायिक अवयव आहे. मग सामायिक अवयव √3 आपण इथे घेतला. मग सामायिक अवयवाने प्रत्येक पदाला भागायचं असतं. येणारा भागाकार कंसात लिहायचा आहे. मग पहिलं पद आहे 5√3. 5√3 ला आपण सामायिक अवयव √3 ने जर भागलं तर √3 ला √3 निघून जाईल, 5 उरले. तसंच दुसरं पद आहे 8√3. यालाही आपण सामायिक अवयव √3 ने भागलं तर √3 ला √3 गेले, 8 शिल्लक राहतील. मग 5 आणि 8 13. मग √3 गुणिले 13 म्हणजेच 13 गुणिले √3. हिअर कॉमन फॅक्टर इज √3, सो डिवाइड ईच टर्म बाय √3. सो by dividing 5√3 upon 3 we get 5. Here 8√3 upon √3 we get 8 √3. So 5 plus 8 is 13. So √3 into 13 means 13 into √3. So this is the simplest form. हे झालं सोपे रूप. दुसरं उदाहरण 9√5 minus 4√5 plus √125. आता इथे 3 पद आहेत. मग पहिलं पद आहे तसंच लिहिलं 9√5, पुढचं पण 4√5 आणि तिसरं जे आहे वर्गमूळ चिन्हात 125, म्हणजे इथे 125 चे आपण अवयव पाडले. 5 गुणिले 5 गुणिले 5, 25 5 125. मग 25 ची पुन्हा फोड झाली, 5 गुणिले 5 आणि तिसरे 5 आहेत असे 25 5 1400. म्हणजे याप्रमाणे 125 चे फॅक्टर्स पडले 5 into 5 into 5, 5 गुणिले 5 गुणिले 5. आता इथे 3 पदे आहेत. पहिलं पद आहे तसंच लिहिलं, दुसरं पद पण आहे तसंच लिहिलं. इथे कोटी 2 आहे, म्हणजे 2-2चा गट करायचा अवयवांचा. या 2च्या 5 बद्दल एकदा 5 आपण करणी चिन्हाच्या बाहेर काढले. आणि हे तिसरे 5 आहेत, त्याला गट नाहीये, त्यामुळे ते आहे तसेच करणी चिन्हात राहिले. हिअर ऑर्डर इज 2, सो वी विल ग्रुप द फॅक्टर्स इनटू 2. सो दिस इज फर्स्ट ग्रुप, सो ओनली वन ग्रुप इज देअर. सो इन्स्टेड ऑफ दिस ग्रुप, दिस 5 विल taken out of the radical sign. So 5√5. मग आता इथे 3 पदे आहेत. या 3 पदांमधून √5 इथे कॉमन फॅक्टर दिसतोय, सामायिक अवयव आहे. सामायिक अवयव बाहेर लिहिला आणि सामायिक अवयवाने प्रत्येक पदाला भागायचंय. येणारा भागाकार कंसात लिहायचा आहे. मग पहिल्या पदाला √5 ने भागलं 9 आले, दुसऱ्या पदाला √5 ने भागलं -4 आणि तिसऱ्या पदाला म्हणजे 5√5 ला √5 ने भागलं, √5 कॅन्सल होतील, 5 राहिले. मग याप्रमाणे प्रत्येक पदाला सामायिक अवयव म्हणजे कॉमन फॅक्टरने डिवाइड केलं. मग हे आपल्याला कंसामध्ये 3 पदं मिळाली. मग यांचा हिशोब करूया. 9तून 4 गेले 5, 5 आणि हे 5 मिळून झाले 10. मग √5 गुणिले 10 म्हणजेच 10 गुणिले √5 म्हणजेच 10 into √5. तिसरं उदाहरण पाहूया. सोपे रूप द्या, सिम्प्लिफाय. 7 गुणिले वर्गमुळात 48 वजा वर्गमुळात 27 वजा वर्गमुळात 3. मग इथे 3 पदे दिलेली आहेत. मग आपण करणी चिन्हाच्या आतमध्ये जी संख्या असते त्याला आपण करणीस्थ संख्या म्हणतो, रॅडिकँड म्हणतो. मग या करणीस्थ संख्येचे आपण अवयव पाडूया. इथे 7 ला 7 करणी चिन्हाच्या बाहेर आहे तसेच आहेत. रूट मध्ये 48 ची फोड केली आपण, 16 त्रिक 48. इथे वजाला चिन्ह तसंच आहे. √27 चे अवयव पडले म्हणजेच 9 त्रिक 27 असे झाले. आणि √3 ही मूळ संख्या आहे. इथे √3 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे मूळ संख्येचे काय अवयव पडत नाहीत, त्यामुळे √3 ला √3 तसेच ठेवलेले आहेत. मग आता इथे 7 आहे तसेच इथे 16चं वर्गमूळ आहे. मग 16चं कारण कोटी 2 आहे
म्हणजे वर्गमूळ आहे. मग 16चं वर्गमूळ आलं 4, √3 तसेच राहिले. इथे पण कोटी 2च आहे, वर्गमूळ आहे, म्हणजे 9चं वर्गमूळ निघालं 3, हे √3 मध्ये तसेच राहिले आणि हे √3 सुद्धा तसेच आहेत. मग आता 7 चोक 28 झाले, √3 तसेच, इथे 3 √3 तसेच, √3 तसेच आहेत. मग आता 3 पदांमध्ये √3 सामायिक आहे म्हणून मी इथे अंडरलाईन केली आहे या तिघांना, म्हणजे सामायिक अवयव आहे, म्हणजेच कॉमन फॅक्टर आहे. कॉमन फॅक्टर √3 बाहेर लिहिला. मग कंसात आपल्याला या तिघांचा येणारा भागाकार कंसात लिहायचा आहे, म्हणजेच यात प्रत्येक पदाला सामायिक अवयवाने भागायचं आहे आणि येणारा भागाकार कंसात लिहायचा आहे. सो डिवाइड ईच टर्म बाय द कॉमन फॅक्टर √3. मग पहिल्याला √3 ने भागलं, √3 ला √3 निघून जाईल, 28 राहिले. दुसऱ्या पदाला पण √3 ने भागलं, हे √3 कॅन्सल झाले, -3 राहिले. आणि इथे -√3 ला या √3 ने भागलं, √3 ला √3 निघून जातील, 1 शिल्लक राहील, वजा चिन्ह आहे तसंच. मग याप्रमाणे कंसात 28 -3 -1 झाले. मग इथे 28 मधून 3 गेले 25 आणि 25 मधून पुन्हा 1 गेला 24, म्हणजेच √3 गुणिले 24 म्हणजेच 24 गुणिले √3. सो 24 इंटू √3 असं आपल्याला आन्सर मिळेल. शेवटचं गणित √7 - 3/5 इंटू √7 प्लस 2√7 असं आपल्याला गणित दिलेलं आहे. मग आता इथे पाहता क्षणीच कळतं की कनिष्ठ संख्या जी आहे प्रत्येक ठिकाणी 7 आहे आणि त्यामुळे मूळ संख्या असल्यामुळे त्याचे काय अवयव पडणारच नाहीत आणि √7 सगळीकडे सामायिक दिसतोच आहे दिलेल्या गणितात, म्हणजेच कॉमन फॅक्टर आहे √7. मग √7 कॉमन फॅक्टर आहे तो लिहिला आणि प्रत्येकाला मग आता √7 ने आपण भागूया कॉमन फॅक्टरने आणि येणारा भागाकार कंसात लिहूया. मग इथे पहिल्या पदाला √7 ने भागल्यावर √7 ला √7 निघून गेले, 1 राहिला. इथे दुसऱ्या पदाला √7 ने भागल्यावर √7 ला √7 निघून जाईल, 3/5 उरेल. आणि तिसऱ्यालाही या कॉमन फॅक्टर √7 ने भागल्यावर √7 निघून जाईल, 2 शिल्लक राहतील. मग आता कंसातला आपल्याला हिशोब करायचा आहे, 1 - 3/5 + 2. मग √7 तसेच लिहिले. 1 आणि 2 यांचा हिशोब पहिल्यांदा केला, 1 आणि 2 झाले 3, हे -3/5 आहे तसेच लिहिले. मग आता इथे 3चा छेद दिलेला नाही म्हणजेच 1 आहे. मग इथे हे 2 अपूर्णांकांची वजाबाकी आपण करूया. मग इथे तिरकस गुणाकार केला, 5×3 = 15, इथे 3×1 = 3, वजा चिन्ह आहे तसंच लिहिलं आणि छेदाचा गुणाकार राहिला 5×1 = 5. मग इथे 5तून 3 गेले, 15तून 3 गेले 12, 5 आहे तसेच राहिले कारण हा गुणाकार 15 आलेला होता, 5×3 = 15, इथे 3×1 = 3, 15तून 3 गेले 12 राहिले, छेद 5 आहे तसाच आहे. मग √7 गुणिले 12/5 म्हणजेच 12/5 गुणिले √7 हे आपल्याला सोपं रूप मिळालेलं आहे. प्रश्न 7वा, सराव संच 2.3 मधील आपण प्रश्न 7वा सोडवतो आहोत. गुणाकार करा आणि सोप्या रूपात लिहा. मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. पहिलं गणित आहे 3√12 गुणिले √18 यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे आणि सोप्या रूपामध्ये मांडायचा, म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये मांडायचा आहे. मग इथे 3 ला 3 तसेच लिहिले, 12ची आपण फोड केली, 4×3 = 12. इथे फोड करताना आपण अशी फोड करतोय की एक संख्या पूर्ण वर्ग आहे आणि दुसरी संख्या मात्र पूर्ण वर्ग नाही. अशा पद्धतीने आपण प्रत्येक वेळेला फोड करतो. म्हणजे आपण असे फॅक्टर्स पाडतो की फर्स्ट नंबर इज परफेक्ट स्क्वेअर अँड अदर इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. मग तसंच इथे 18ची फोड होईल, 9 गुणिले 2, इथे 9 परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणजेच पूर्ण वर्ग संख्या आहे आणि 2 पूर्ण वर्ग संख्या नाहीये. मग असंच प्रत्येक ठिकाणी कनिष्ठ संख्येचे अवयव आपण पाडतो आहोत. मग 12ची फोड झाली 4×12, 18ची झाली 9×2 = 18, वर्गमूळ चिन्ह आहे तसंच आहे. मग 3 ला 3 तसं, इथे 4चं वर्गमूळ कारण कोटी 2 आहे, 4चं वर्गमूळ निघालं 2, 3 वर्गमूळ चिन्हात तसेच राहिले. इथे 9चं वर्गमूळ निघालं 3, 2 वर्गमूळ चिन्हात तसेच राहिले. मग या बाहेरच्या सगळ्या संख्यांचा गुणाकार केला, 3 × 2 = 6 आणि 6×3 = 18, कारण सगळीकडेच गुणाकाराचं चिन्ह आहे त्यामुळे या बाहेरच्या सगळ्या अवयवांचा गुणाकार केला, 3 × 2 = 6, 6×3 = 18 आणि हे √3 गुणिले √2 आहे तसेच लिहिले. आता इथे कोटी समान आहे, दोघांची कोटी 2 आहे. जेव्हा कोटी समान असते तेव्हा त्यांचा गुणाकार करता येतो, म्हणजेच दोन्ही कनिष्ठ संख्यांना एकाच करणी चिन्हामध्ये आपल्याला घेता येतं. म्हणजे इथे या दोघांना एकाच करणी चिन्हात जर घेतलं तर 3 × 2 = 6 असा गुणाकार आपल्याला इथे करता येईल. बाहेरचा अवयव 18 तसाच आहे, गुणिले यांचा गुणाकार झाला 3 × 2 = 6, वर्गमूळ चिन्हात 6, म्हणजे उत्तर आलं 18 गुणिले √6. हे आपल्याला सोपं रूप म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म मिळालेला आहे.
प्रश्न 7व्यातलं दुसरं गणित पाहूया. आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि सोप्या रूपात लिहायचं आहे. मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. मग गणित दिलेलं आहे 3 इंटू √12 इंटू 7 इंटू √15. म्हणजेच इथे सगळीकडे गुणाकाराचं चिन्ह आहे. 3 गुणिले √12 गुणिले 7 गुणिले √15. मग इथे 12चे आपण फोड केली वर्गमूळ चिन्हात, 3 तसेच वर्गमूळ चिन्हात 12ची फोड झाली 4 त्रिक 12, 7 आहे तसेच. 15ची फोड केली 5 गुणिले 3 15. मग 3 तसेच लिहिले. इथे 4चं वर्गमूळ निघालं कारण कोटी 2 आहे म्हणून 2 लिहिले. 4चं वर्गमूळ 2, 3 तसंच ठेवलं वर्गमूळ चिन्हात. 7 आहे तसेच. इथे 5 गुणिले 3 तसेच लिहिले कारण याचे कोणाचे वर्गमूळ निघत नाही कारण कोटी 2 आहे. आणि दोन्ही संख्या मूळ संख्या आहेत. मूळ संख्यांचं वर्गमूळ अवयव पडत नसल्यामुळे आपण तसंच ठेवलेलं आहे. मग आता इथे बाहेर जे अवयव आहेत त्यांचा प्रथम गुणाकार करूया. 3 दुने 6 आणि 6 गुणिले 7 42. आणि इथे √3 गुणिले हे √5 गुणिले √3 यांचा गुणाकार आपण एकाच करणी चिन्हात इथे घेतोय कारण कोटी समान आहे. कोटी समान असते तेव्हा आपण करणींचा गुणाकार करू शकतो. म्हणजेच करणीच संख्या एकाच करणी चिन्हात आपण घेऊ शकतो. हिअर ऑर्डर इज सेम सो वी कॅन मल्टिप्लाय दीज सर्ट्स अँड वी कॅन टेक ऑल द रॅडिकँड्स इन वन रॅडिकल साइन. म्हणून इथे आपण तिघांना एकाच रॅडिकल साइन मध्ये म्हणजे एकाच करणी चिन्हात घेऊ शकतो कारण कोटी समान आहे. ऑर्डर इज सेम. इथे कोटी प्रत्येकाची 2 आहे. मग बाहेरच्यांचा गुणाकार झाला 42. इथे या तिघांना एकाच करणी चिन्हात घेतलं 3 गुणिले 5 गुणिले 3 आणि यांचा गुणाकार झाला इथे 42ला 42 लिहिले. इथे 3चा गट आलेला आहे, 2 वेळा 3 आलेले आहेत आणि कोटी 2 आहे. म्हणजेच अवयवांचा 2दा गट आला असेल तर एकदा अंक बाहेर काढता येतो. मग त्याप्रमाणे या 3चा गट झालेला आहे आणि या गटाबद्दल एकदा 3 बाहेर काढले. 5ला गट नाही आहे त्यामुळे तो करणी चिन्हात तसाच राहिला. म्हणून 42 गुणिले 3 गुणाकार झाला 126. हे √5 तसेच म्हणजे उत्तर आलं 126 गुणिले √5. उदाहरण गुणाकार करायचा आहे आणि सोप्या रूपात लिहायचं आहे. 3 गुणिले √8 गुणिले √5. मग 3 तसेच ठेवले. 8ची फोड केली 4 दुने 8 √5 तसेच. मग 4चं वर्गमूळ निघालं 2 कारण इथे कोटी 2 आहे. मग वर्गमूळ 4चं वर्गमूळ झालं 2. हे 2 तसेच वर्गमूळ चिन्हात. हे √5 तसेच. मग इथे 3 दुने 6 गुणाकार झाला बाहेरच्या अवयवांचा. आणि इथे ऑर्डर सेम आहे म्हणजेच कोटी समान आहे म्हणजे एकाच करणी चिन्हात आपण दोघांना घेऊ शकतो. हे लक्षात ठेवायचं इथे की एकाच करणी चिन्हात गुणाकार कधी करता येतो जेव्हा त्यांची कोटी समान असते. ऑर्डर सेम असेल तेव्हाच सर्ट्सचा गुणाकार म्हणजे प्रॉडक्ट आपल्याला करता येतो. मग इथे एकाच करणी चिन्हात दोघांना घेतलं. वर्गमूळ चिन्हात 2 गुणिले 5 6 आहे तसेच. 5 दुने 10 गुणाकार झाला म्हणजे उत्तर आलं 6 गुणिले √10. 6 इंटू √10. चौथं उदाहरण पाहूया. 5 √8 गुणिले 2 √8. सगळीकडेच गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे 5 गुणिले 8चे वर्गमूळ गुणिले 2 गुणिले 8चे वर्गमूळ. मी त्या 8ची फोड केली. 5 आहे तसेच लिहिले. 4 दुने 8 8ची फोड झाली. 2 तसेच. 8ची फोड पुन्हा केली. 4 दुने 8. मग इथे कोटी 2 आहे त्यामुळे 4चं वर्गमूळ निघालं 2. हे 5 तसेच. हे √2 तसेच ठेवले कारण या 4चं वर्गमूळ निघालंय 2. इथे 2 तसेच आहेत बाहेर. 4चं वर्गमूळ निघालं 2. हे √2 तसेच ठेवले. आता इकडे सोडवतोय. मग बाहेरच्या सगळ्यांचा गुणाकार करूया. 5 दुने 10 10 दुने 20 20 दुने 40 म्हणजे करणी चिन्हाच्या बाहेर जे अवयव आहेत त्या सगळ्यांचा गुणाकार झाला 40. आणि हे √2 गुणिले √2 तसेच ठेवलेत. मग आता इथे कोटी समान आहे कारण दोघांची कोटी 2 आहे. मग कोटी समान असेल तर एकाच करणी चिन्हात करणीस्थ संख्यांचा गुणाकार आपल्याला लिहिता येतो. रॅडिकँड आपण एकाच रॅडिकल साइन मध्ये आणू शकतो कारण ऑर्डर इज सेम आहे. मग इथे यांचा गुणाकार केला 2 दुने 4 पण 4चं वर्गमूळ निघतं 2 असं सोडवलं तरी चालेल. किंवा इथे कोटी 2 असल्यामुळे 2-2चा गट करायचा आहे आणि या गटाबद्दल आपण एकदा 2 करणी चिन्हाच्या बाहेर काढले त्यामुळे करणी चिन्ह नाहीसं झालं. मग इथे 40 आहे तसेच आहेत. या 2च्या गटाबद्दल एकदा 2 बाहेर काढले. 40 दुने 80. मग हे 80 उत्तर आलं. आता सराव संच 2.3 मधील प्रश्न 8वा. प्रॅक्टिस सेट 2.3 क्वेश्चन नंबर 8. भागाकार करा आणि सोप्या रूपात लिहा. डिवाइड अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. पहिलं उदाहरण यातलं. √98
डिवायडेड बाय रूट 2 म्हणजे 98चे वर्गमूळ भागिले 2चे वर्गमूळ. मग हा भागाकार करायचा आहे. इथे भागाकार आडवा दिलेला आहे, आपण तो उभा करून घेऊया, म्हणजेच अंशछेद स्वरूपात लिहूया. आपल्याला माहिती आहे की अंशाला आपण छेदाने भागतच असतो. म्हणजे इथे √98 अपॉन √2 हा भागाकार आडवा दिलाय, तो उभ्या मांडणीत असा लिहिला. 98चे वर्गमूळ छेद 2चे वर्गमूळ. मग आता इथे गुणाकारासारखाच नियम इथे वापरायचा आहे. जसं कोटी समान असल्यानंतर गुणाकार करता येतो करणींचा, तसंच भागाकार सुद्धा कोटी समान असेल तर त्या दोन करणींचा भागाकार करता येतो. मग इथे दोन्ही करणींची कोटी 2 आहे, अंशातली आणि छेदातल्या करणीची कोटी 2 आहे. म्हणजे यांना एकाच करणी चिन्हात आपल्याला घेता येईल. म्हणजेच 98 अपॉन 2 हे एकाच करणी चिन्हात घेतलंय, वर्गमूळ चिन्हात. मग इथे 2 ने भाग गेला 98ला, 49 आले आणि 49चं वर्गमूळ आहे कोटी 2 आहे, म्हणजेच 49चं वर्गमूळ आलं 7. म्हणजेच 49ची फोड होईल 7 गुणिले 7 आणि 2चा गट झाला म्हणजे एकदा 7 बाहेर काढता येतील. Here √98 upon √2, so we can take both the surds in one radical sign because the order is same. So same rule as the product of the surds. Here we can divide the two surds because the order is same, so we can take both the radicands in one radical sign. So 98 upon 2 because order is same, order is 2 here. So 98 upon 2 is 49 and square root of 49 is 7. प्रश्न 8व्यातील दुसरं उदाहरण पाहूया. 125चे वर्गमूळ भागिले 50चे वर्गमूळ म्हणजे √125 डिवायडेड बाय √50. मग इथे भागाकार आडवा मांडलेला आहे, तो आपण उभा मांडतोय. म्हणजेच 125चे वर्गमूळ छेद 50चे वर्गमूळ. अंशाला आपण छेदाने भागतच असतो. मग इथे दोघांची कोटी समान आहे, ऑर्डर इज सेम, म्हणून आपण दोन्ही संख्या करणीस्थ संख्या एकाच करणी चिन्हामध्ये घेऊ शकतो. वी कॅन टेक बोथ द रॅडिकँड्स इन द सेम रॅडिकल साइन. सो स्क्वेअर रूट ऑफ 125 अपॉन 50 म्हणजेच इथे 125ची फोड केली 25 5 सव्वाशे 25 5 जार 125 आणि 50ची फोड केली 25 दुने 50 25 2 जार 50. मग इथे 25 25 सामायिक अवयव अंशात छेदात तो कॅन्सल होईल, या ठिकाणी हा कॅन्सल होईल आणि वर्गमूळ चिन्हात राहिले 5 अपॉन 2. असंच तिसरं उदाहरण सोडूया. 25चे वर्गमूळ भागिले 27चे वर्गमूळ म्हणजेच उभ्या मांडणीत असं लिहूया. 54चे वर्गमूळ छेद 27चे वर्गमूळ. अंशाला आपण छेदाने भागतो आहोत आणि इथे भागाकारच आपल्याला करायचा आहे. मग एकाच रॅडिकल साइन मध्ये म्हणजेच एकाच करणी चिन्हामध्ये आपण दोघांना घेऊ शकतो, कारण कोटी समान आहे, दोघांची कोटी 2 आहे. वर्गमूळ म्हणजेच कोटी 2 आहे. मग इथे 54/27 एकाच करणी चिन्हात आपण घेतले. मग ते 27 दुने 54चा भाग गेला, 27 1 27 27 दुने 54 म्हणजेच उत्तर आलं वर्गमूळ चिन्हात 2/1 आणि छेदामध्ये 1 आहे, म्हणजे 1चं वर्गमूळ 1च असतं, त्यामुळे इथे 1 नाही लिहिला तरी चालेल, फक्त अंशाचं उत्तर लिहिलं वर्गमूळ चिन्हात 2. शेवटचं उदाहरण यातलं प्रश्न 8व्यातलं. √310 भागिले √5 म्हणजेच भागाकार उभ्या मांडणीने केला. √310 छेद √5 इकडे सोडवतोय मी. मग आता इथे दोघांची कोटी समान आहे. √310ची कोटी 2 आहे, √5 म्हणजे इथे कोटी 2च आहे, म्हणजे ऑर्डर इज सेम. हिअर ऑर्डर इज 2, सो वी कॅन टेक बोथ द रॅडिकँड्स इन अ सिंगल रॅडिकल साइन. म्हणून 310/5 दोन्ही करणीस्थ संख्या आपण एकाच चिन्हात घेतल्या, कारण कोटी समान असते तेव्हा भागाकार करता येतो. एकाच करणी चिन्हामध्ये दोन्हीही करणीस्थ संख्या आपल्याला घेता येतात, म्हणून इथे एकाच करणी चिन्हात अंश आणि छेद दोघांनाही घेतलेला आहे. मग 310 भागिले 5 हा भागाकार इथे केलाय. 5 ने 310ला भागायचा आहे, अंशाला छेदाने भागायचं आहे. मग 310 भागिले 5 पहिला भाग गेला 5 36 31 मधून 30 गेले 1 वरून घेतला 0 झाले 10 आणि 5 2 10 10 गेले 0 म्हणजे उत्तर आलं 62 62. मग इथे यांचा भागाकार आला वर्गमूळ चिन्हात 62 आणि इथे याचे जरी अवयव पाडले तरी त्याच्यातून कोणीही अवयव बाहेर येणार नाहीये, कारण कोणीही पूर्ण वर्ग संख्या आपल्याला मिळणार नाहीये फोड केल्यानंतर सुद्धा. सो देर इज नो परफेक्ट स्क्वेअर आफ्टर रायटिंग द फॅक्टर्स.
So we will write root 62 as it is. इथे आपण 62 जरी अवयव पाडले तरी अवयव पाडल्यानंतर यामध्ये कोणतीही संख्या आपल्याला पूर्ण वर्ग मिळणार नाहीये. त्यामुळं करणी चिन्हातून कोणतीही संख्या बाहेर येऊ शकणार नाहीये. त्यामुळं याचे जरी फॅक्टर्स आपण पाडले तरी परफेक्ट स्क्वेअर मिळत नसल्यामुळे आपल्याला कोणी अवयव बाहेर काढता येणार नाहीये. त्यामुळे रूट 62 ॲज इट इजच आपल्याला ठेवावे लागतील. आता आपण सराव संच 2.3 मधला प्रश्न 9 सोडवण्यापूर्वी प्रश्न 9 ज्याच्यावर आधारित आहे तो घटक सुरुवातीला अभ्यासूया. करणीचे परिमेयीकरण म्हणजेच रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स म्हणजे काय ते आपण समजावून घेऊया. कारण याच्यावरच आधारित प्रश्न 9 आपल्याला सोडवायचा आहे. आपण सुरुवातीला हा घटक समजावून घेऊया आणि त्यानंतर लगेचच सराव संच 2.3 मधला प्रश्न 9 आपण सोडवणार आहोत. करणीचे परिमेयीकरण म्हणजेच रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स म्हणजे काय तर दोन करणींचा गुणाकार जर परिमेय संख्या येत असेल तर त्यापैकी कोणत्याही एका करणीला दुसऱ्या करणीचा परिमेयीकरण गुणक म्हणजेच रॅशनलायझिंग फॅक्टर म्हणतात. म्हणजे इंग्रजीमध्ये आपल्याला अशी व्याख्या करता येईल की इफ द प्रॉडक्ट ऑफ टू सर्ट्स म्हणजे दोन करणींचा गुणाकार इज अ रॅशनल नंबर म्हणजे जर दोन करणींचा गुणाकार जर परिमेय संख्या येत असेल then each surd is called a rationalizing factor of the other surd. म्हणजेच दोन करणींचा गुणाकार परिमेय संख्या येत असेल तर त्यापैकी एका करणीला दुसऱ्या करणीचा परिमेयीकरण गुणक म्हणतात. If the product of two surds is a rational number, then each surd is called a rationalizing factor of the other surd. मग यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. आपण इथे दोन उदाहरणं पाहणार आहोत. त्यातलं पहिलं उदाहरण समजा रूट 2 ही संख्या घेतली, ही करणी घेतली. या करणीला दुसरी एक करणी रूट 2 यांनी गुणलं तर यांचा गुणाकार काय येतो पाहूया. रूट 2 गुणिले रूट 2 बरोबर झाले रूट 4 आणि 4चं वर्गमूळ 2 येतं कारण कोटी 2 आहे म्हणजे 4चं वर्गमूळ 2 मिळालं आणि आपल्याला माहिती की 2 ही परिमेय संख्या आहे. इफ वी मल्टिप्लाय रूट 2 बाय रूट 2 we get root 4 and square root of 4 is 2 and we know that 2 is an integer and every integer is a rational number. So 2 is a rational number. म्हणजे इथे या दोन करणींचा गुणाकार 2 आलेला आहे म्हणजेच ती परिमेय संख्या आहे. म्हणजे इथे रूट 2 चा परिमेयीकरण गुणक रूट 2च आहे. म्हणजे या रूट 2 चा परिमेयीकरण गुणक हा आहे आणि या रूट 2 चा परिमेयीकरण गुणक हा आहे. म्हणजे बोथ आर द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ इच अदर. म्हणजे रूट 2 इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ दिस रूट 2 अँड दिस रूट 2 इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ द अनदर रूट 2. म्हणजे इथे या दोघांचा प्रॉडक्ट रॅशनल नंबर मिळालेला आहे म्हणून दोघेही एकमेकांचे रॅशनलायझिंग फॅक्टर आहेत असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं उदाहरण पाहूया. पुन्हा एकदा रूट 2 घेतले. रूट 2 ला जर रूट 8 ने गुणलं तर आपल्याला परिमेय संख्या मिळते. कशी मिळते ते पहा. रूट 2 गुणिले रूट 8 म्हणजेच इथे कोटी समान आहे म्हणजे ऑर्डर सेम आहे कारण दोघांची ऑर्डर 2 आहे म्हणजे एकाच करणी चिन्हात आपण त्यांचा गुणाकार करू शकतो. म्हणजे 2 गुणिले 8 एकाच करणी चिन्हात लिहिलं. यांचा गुणाकार झाला 16 म्हणजे रूट 16 आणि 16चं वर्गमूळ मिळालं 4 आणि 4 ही पूर्णांक संख्या आहे आणि प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय असते म्हणजेच ही परिमेय संख्या आहे. म्हणजे या दोन करणींचा गुणाकार परिमेय संख्या मिळाला म्हणजे हे दोघे एकमेकांचे परिमेयीकरण गुणक आहे. म्हणजे रूट 2 चा परिमेयीकरण गुणक रूट 8 आहे आणि रूट 8 चा परिमेयीकरण गुणक रूट 2 आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून इथे लिहिले रूट 2 चा परिमेयीकरण गुणक रूट 8 आहे आणि रूट 8 चाही परिमेयीकरण गुणक रूट 2 आहे असं आपल्याला म्हणता येईल. हिअर द प्रॉडक्ट ऑफ रूट 2 इंटू रूट 8 इज square root of 2 into 8. Here order is same, so we can multiply them in the single radical sign. So square root of 2 into 8 is root 16 and square root of 16 is 4 and 4 is an integer. So every integer is a rational number. So here the product of the two surds is a rational number. So we can say that root 2 is a rationalizing factor of root 8. Similarly, root 8 is a rationalizing factor of root 2. So both the surds are rationalizing factors of each other.
आता या वरच्या दोन्ही उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की इथे √2लाच √2ने गुणलंय, इथे √2लाच √8ने गुणलंय, इथे √2चा परिमेयकरण गुणक √2 आहे, इथे √2चा परिमेयकरण गुणक √8 आहे. म्हणजे एकाच करणीला 2 परिमेयकरण गुणक इथे आलेले आहेत. तर यावरून तुमच्या लक्षात येईल की अजूनही √2ला असे अनेक परिमेयकरण गुणक असू शकतात किंवा आहेत. म्हणजे आपल्या लक्षात येईल की एका करणीला एकापेक्षा अनेक परिमेयकरण गुणक असू शकतात. हिअर √2 इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ √2. √2 is also a rationalizing factor of √8. So here √2 have two rationalizing factors, √2 and √8. So similarly we can say that there may be more than one rationalizing factors for a given set. So there may be more than one rationalizing factors for a given set. आत्ताच आपण पाहिलं की परिमेयीकरण करणे म्हणजे काय. आता इथे एक आपण उदाहरण पाहूया. 3/2√7 या संख्येच्या छेदाचे परिमेयीकरण आपल्याला करायचं आहे. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर ऑफ 3/2√7. म्हणजे इथे छेदाचं परिमेयीकरण करायचं आहे कारण छेदामध्ये करणी आलेली आहे. मग परिमेयीकरण करणे म्हणजेच करणी चिन्ह घालवून टाकणे. करणी या अपरिमेय संख्या असतात. सर्ट्स आर इरॅशनल नंबर्स हे आपण अभ्यासलेलं आहे. मग आता इथे परिमेयीकरण करायचंय म्हणजेच छेदातून करणी चिन्ह घालवायचं आहे. म्हणजेच त्याच्याऐवजी छेदामध्ये परिमेय संख्या आली पाहिजे. परिमेयीकरण करणे म्हणजेच छेदाचं परिमेयीकरण करायचंय म्हणजेच छेदामध्ये परिमेय संख्या आणायची आहे आणि करणी संख्या घालवायची आहे. कारण करणी या अपरिमेय संख्या असतात. म्हणजेच करणी चिन्हाच्या ऐवजी छेदामध्ये आपल्याला परिमेय संख्या आणायची आहे. सो वी हॅव टू rationalize the denominator means we have to convert the denominator into rational number. 3/2√7. आता हे गणित आहे तसंच लिहिलं बरोबर. 3/2√7 आहे तसेच. मग या छेदातून √7ला घालवायचंय म्हणजेच इथे आपल्याला छेदामध्ये परिमेय संख्या आणायची आहे. करणी चिन्ह घालवायचं आहे. करणी संख्या घालवून त्याच्याऐवजी परिमेय संख्या आणायची. रॅशनल नंबर छेदामध्ये आणायचा आहे. मग √7ला पुन्हा √7ने जर मी इथे गुणलं तर करणी चिन्ह निघून जाईल म्हणजेच परिमेय संख्या आपल्याला मिळेल. कशी मिळते ते आपण पाहूया. मग छेदात √7ने गुणलं की अंशातही त्यानेच गुणलं म्हणजे गणितात कुठलाही बदल झाला नाही. बघा √7ला √7 इथे कॅन्सल झाले म्हणजे दिलेलं गणित इथे कायम आहे. 3/2√7 म्हणजे इथे √7 हा परिमेयीकरण गुणक आहे. त्याने जर गुणलं तर छेदामध्ये परिमेय संख्या येते. कशी येते ते आपण पुढे पाहूया. अंशाचं आहे तसंच लिहिलं 3 × √7 छेद 2 तसाच आहे. मग √7 × √7 यांचा गुणाकार आपण एकाच करणी चिन्हात घेऊ शकतो कारण आपण पाहिलेलं आहे की गुणाकार करणींचा केव्हा करता येतो जेव्हा कोटी समान असते. ऑर्डर इज सेम. मग इथे ऑर्डर 2 आहे प्रत्येकाची करणीची म्हणून एकाच करणीमध्ये लिहिलं 7 × 7. मग 2चा गट झाला म्हणजे एकदा बाहेर 7 काढता येतील. मग हे अंश आहे तसाच 3√7 2 तसेच आहेत छेदात. या करणी चिन्हात 7 × 7 आहे. ऑर्डर 2 आहे म्हणजे कोटी 2 आहे. कोटी जितकी असते तितका जर अवयवांचा गट असेल तर बाहेर लिहिताना एकदा आपण तो अवयव काढू शकतो करणी चिन्हाच्या. म्हणून 7 इथे करणी चिन्हाच्या बाहेर काढलाय. मग हे 2 तसेच आहेत. या गटाबद्दल एकदा 7 बाहेर काढले. 2×7 = 14. मग अंश आहे तसाच आहे. 3√7/14 असं आपल्याला उत्तर मिळालं. मग आता इथे बघा दिलेल्या गणितात √7 होते म्हणजे करणी होती. आता इथे छेदात करणी नाहीये. 14 ही पूर्णांक संख्या आहे आणि प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय असते म्हणजे इथे रॅशनलायझेशन झालेलं आहे. परिमेयीकरण झालेलं आहे. परिमेयीकरण करणे म्हणजेच परिमेय संख्या आणणे. मग इथे छेदाचं परिमेयीकरण करायला सांगितलं होतं म्हणजे छेदामध्ये परिमेय संख्या आलेली आहे म्हणून इथे लिहिलंय मी अधिक तुम्हाला समजावं स्पष्टपणे. म्हणून छेदामध्ये 14 ही परिमेय संख्या आली आहे म्हणजे छेदाचं परिमेयीकरण झालंय कारण 14 ही परिमेय संख्या आहे. Here the denominator is 14. In the denominator 14 is there. So 14 is a rational number. Hence the rationalization is done here. आता आपण परिमेयीकरण म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यावरचं एक उदाहरणही सोडवलेलं आहे. मग आता आपण सराव संच 2.3 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 2.3 मधील क्वेश्चन नंबर 9 सोडवूया. प्रश्न 9 छेदाचे परिमेयीकरण
करा. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. आता आपण जे उदाहरण सोडवलं तर तशीच ही सर्व उदाहरणं सोडवायची आहेत. मग पहिलं उदाहरण आहे 3/√5. म्हणजे इथे छेदातून ही करणी घालवायची आहे, म्हणजेच इथे छेदामध्ये परिमेयकरण करायचं आहे, म्हणजे छेदामध्ये परिमेय संख्या आणायची आहे. म्हणजेच इन द डिनॉमिनेटर वी हॅव टू कन्वर्ट दिस डिनॉमिनेटर इनटू रॅशनल नंबर बिकॉज सर्ट्स आर इरॅशनल नंबर. म्हणजे आता इथे इरॅशनल नंबर आहे, तिथे आपल्याला रॅशनल नंबर म्हणजेच परिमेय संख्या छेदामध्ये आणायची आहे. मग दिलेलं गणित आहे तसंच लिहिलं 3/√5 गुणिले इथे √5ला √5नेच गुणायचं आहे, म्हणजेच परिमेयकरण होईल. मग छेदात गुणलं की अंशातही गुणावं लागतं, म्हणजे गणितात कुठलाही बदल होत नाही. √5ला √5 कॅन्सल झाले, म्हणजे दिलेलं गणित कायम आहे, कारण गणितात बदल करायचा नसतो. मग याप्रमाणे आपण कोणताही बदल न होता इथे परिमेयकरण गुणकाने गुणलेल्या अंशात छेदात. मग आता यांचा गुणाकार करूया. अंशाचा गुणाकार अंशात 3√5 आणि छेदामध्ये √5 गुणिले √5 एकाच चिन्हात घेऊ शकतो, कारण कोटी समान आहे. ऑर्डर इज 2 सेम आहे, म्हणून आपण एकाच करणी चिन्हात एकाच रॅडिकल साईनमध्ये दोघांचा गुणाकार घेतलेला आहे. मग अंशाचा गुणाकार आहे तसाच लिहिला 3√5 आणि छेदामध्ये या 5चा 2दा गुणाकार आलेला आहे. कोटी 2 आहे. कोटी जितके वेळा असते तितके वेळा जर अवयवांचा गट आला तर बाहेर लिहिताना एकदाच ती संख्या अवयव लिहायचा आहे. म्हणजे या गटाबद्दल एकदा 5 आपण करणी चिन्हाच्या बाहेर काढलेले आहेत. म्हणजेच उत्तर आलं 3√5/5. मग आता बघा इथे दिलेल्या गणितात √5 होते, पण आता इथे छेदात 5 आलेले आहेत, म्हणजे करणी चिन्ह गेलेलं आहे. नुसतीच 5 संख्या आलेली आहे आणि 5 ही परिमेय संख्या आहे, म्हणजे छेदाचं परिमेयकरण झालं. Here 5 is a rational number in the denominator, so rationalize the denominator. This is the rationalization. म्हणजे इथे डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन झालंय, म्हणजेच डिनॉमिनेटर मध्ये रॅशनल नंबर आपण आणलेली आहे. कारण इथे इरॅशनल नंबर होती डिनॉमिनेटर मध्ये √5. मग आता इथे 5 आलेली आहे. 5 इज अ रॅशनल, √5 इज अन इरॅशनल नंबर. मग इथे इरॅशनलच्या जागी आपण रॅशनल नंबर आणलेला आहे, म्हणजेच रॅशनलायझेशन डिनॉमिनेटरचं झालेलं आहे. असंच दुसरं उदाहरण सोडूया. 1/√14. 1/14चे वर्गमूळ. 1/14चे वर्गमूळ आहे तसंच लिहिलं. या √14ला √14नेच अंशात छेदात गुणलं तर कुठलाही बदल होत नाही, आता आपण पाहिलंय. मग अंशाचा गुणाकार अंशात केला 1 गुणिले √14 आणि छेदामध्ये या दोन्ही √14ला एकाच चिन्हामध्ये आपण घेऊ शकतो, करणी चिन्हामध्ये, कारण कोटी समान आहे. दोघांची कोटी 2 आहे. वर्गमूळ म्हणजेच कोटी 2 असते. मग एकाच चिन्हामध्ये दोघांना घेतलं 14 गुणिले 14. 2चा गट झाला, म्हणजे एकदा बाहेर 14 काढले. अंशातले √14 तसेच आहेत. या दोघांच्या 14 बद्दल 1/14 बाहेर लिहिले, कारण कोटी 2 आहे. 14चाच गट आहे. मग या गटाबद्दल एकदा 14 बाहेर काढले, म्हणजे उत्तर आलं √14/14 आणि छेदामध्ये करणी नाही आहे, म्हणजेच परिमेय संख्या आलेली आहे. 14 ही परिमेय संख्या आहे, म्हणजेच इन द डिनॉमिनेटर 14 इज अ रॅशनल नंबर, सो हेन्स द रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. तिसरं उदाहरण 5/√7. 5/√7 आहे तसेच इंटू √7ने दोन्हीकडे गुणलं अंशात छेदात. मग इथे √7ने अंशात छेदात गुणल्यामुळे कुठलाही बदल झालेला नाही. मग आता इथे अंशाचा गुणाकार केला 5 × √7 आणि छेदामध्ये या √7 गुणिले √7चा गुणाकार एकाच करणी चिन्हात घेऊ शकतो, कारण दोघांची कोटी छेदामध्ये 2 आहे. मग कोटी समान असेल तर करणींचा गुणाकार करता येतो. एकाच चिन्हात दोन्ही करणीच्या संख्या घेता येतात गुणाकाराच्या रूपात. मग तेच आपण केलंय. दोन्ही करणीच्या संख्या 7 आहेत, म्हणजेच करणी चिन्हात 7 गुणिले 7 लिहिलं. अंश आहे तसाच लिहिला 5/√7. इथे कोटी 2 असल्यामुळे 2चा गट झालेला आहे करणी चिन्हामध्ये. मग एकदा 7 आपण करणी चिन्हातून बाहेर काढले, म्हणजेच उत्तर आलं 5√7/7 आणि 7 ही परिमेय संख्या आहे. म्हणजे इथे √7 होते, म्हणजेच अपरिमेय संख्या होती. आता इथे परिमेय संख्या आलेली आहे, म्हणजे छेदाचं परिमेयकरण झालेलं आहे. हिअर √7 इज अन इरॅशनल नंबर, बट हिअर 7 इज अ रॅशनल नंबर. हेन्स द रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर इज डन. आता आपण सराव संच 2.3 मधील प्रश्न 9व्यातील चौथं उदाहरण पाहूया. आपल्याला छेदाचं परिमेयकरण करायचं आहे, म्हणजेच रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. उदाहरण आहे 6/9√3. मग 6/9√3 ही संख्या आहे तशीच लिहिली.
इथे छेदात √3 ही करणी आहे. मग √3 ला √3नेच जर गुणलं अंशात आणि छेदात तर गणितात कुठलाही बदल होत नाही, कारण √3 ला √3 गेले म्हणजे दिलेलं गणित कायम आहे. मग आता इथे छेदाचा गुणाकार छेदात करूया, अंशाचा गुणाकार अंशात करूया. 6√3 अंशात तसेच राहिले. छेदामध्ये 9 तसेच आहेत बाहेर. या √3 गुणिले √3 ला एकाच करणी चिन्हात आपण घेऊ शकतो, कारण कोटी समान आहे. कोटी समान असते तेव्हा करणींचा गुणाकार करता येतो. एकाच करणी चिन्हात दोघांना घेता येतं, म्हणजे या दोघांना एकाच करणी चिन्हात घेतलेला आहे. मग 6√3 छेद 9 ला 9 तसेच. इथे 3चा दोनदा गुणाकार झाला या वर्गमूळ चिन्हात. कोटी 2 असल्यामुळे 2चा गट पाहिजे आहे आणि तो झालेला आहे, म्हणजे एकदा 3 आपण बाहेर काढू शकतो. मग त्यानुसार एकदा 3 बाहेर काढले, बाकीचे सगळे आहे तसेच आहे. मग 6√3 छेद 9 त्रिक 27 गुणाकार झाला छेदामध्ये. इथे भाग गेला 6 आणि 27 ला, कारण इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. 6 गुणिले √3 आहे आणि छेदामध्ये 27 आहे. मग या दोघांना 3 ने भाग गेला. 3 दुने 6 आणि 3 नव्वे 27 असा इथे भाग गेला. म्हणजेच उत्तर आलं 2√3 छेद 9. प्रॅक्टिस सेट 2.3 मधला प्रश्न 9व्यातलं शेवटचं उदाहरण आपण पाहतोय. छेदाचं परिमेयकरण करायचंय, म्हणजेच रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. गणित दिलेलं आहे 11 छेद √3. मग हे 11 छेद √3 तसेच ठेवलंय. गुणिले छेदामध्ये √3 आहे, मग √3 ला √3नेच गुणलं अंशात आणि छेदात, म्हणजे गणितात बदल नाही, कारण हे √3 कॅन्सल झाले. दिलेलं गणित 11 छेद √3 कायम आहे, म्हणजे गणितात कुठलाही बदल झालेला नाहीये. मग आता इथे अंशाचा गुणाकार अंशात केला. 11 गुणिले √3. इथे चिन्ह दिलेलं नाही, म्हणजेच गुणाकाराचं आहे. 11 गुणिले √3 आणि छेदामध्ये या √3 गुणिले √3 ला एकाच चिन्हात घेऊ शकतो, कारण इथे कोटी समान आहे. कोटी 2 आहे. ऑर्डर इज 2. सो व्हेनेवर द ऑर्डर इज सेम वी कॅन डू द प्रॉडक्ट, वी कॅन मल्टिप्लाय द सर्ट्स. म्हणून आपण इथे √3 गुणिले √3 एकाच करणी चिन्हात करणीच्या संख्या घेतल्या. रॅडिकँड एकाच चिन्हात घेतलेला आहे. 3 गुणिले 3. मग 11√3 तसेच अंश आणि छेदामध्ये कोटी 2 असल्यामुळे 2चा गट झालेला आहे आणि या गटाबद्दल एकदा 3 आपण बाहेर काढलेले आहेत, म्हणजेच उत्तर आलं 11√3 छेद 3. मग इथे छेदामध्ये √3 होतं, म्हणजेच अपरिमेय संख्या होती. आता इथे 3 आलेला आहे, म्हणजे छेदाचं परिमेयीकरण झालंय, म्हणजे छेदामध्ये परिमेय संख्या आपण आणलेली आहे. हिअर √3 is an irrational number in the given example, but now here 3 is an integer and every integer is a rational number. So here rational number occur obtained in the denominator. Hence the rationalization of denominator.